आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। महायुती बंडखोरी थंड करण्यासाठी नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते हे उपस्थित असणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी रात्री ही बैठक होण्याची शक्यता आहे। एकीकडे जोरदार बंडखोरी झालेली आहे। विधान परिषदेसाठी अनेकांना आश्वासनं मिळाली, त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही हे लक्षात आल्यानंतर सर्वच पक्षात बंडखोरी झाली आणि आता या बंडोबंदात थंड करण्याचं मोठं आव्हान तिन्ही पक्षांसमोर आहे। अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय प्रामुख्याने रणनीती असेल आता या तिन्ही पक्षांची? महायुतीतल्या बंडखोरीला थंड करण्याच्या दृष्टिकोनातून आज महत्वाच्या गाठीभेट होण्याची शक्यता आहे। आज रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या संदर्भात काही महत्वाची बैठक होईल असं सांगण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच महायुतीचे इतर प्रमुख नेते राहतील। विशेषतः रायगड, म्हणजे रत्नागिरी विधान परिषद तसंच पुणे, परभणी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी झालेली आहे। ती कुठे ना कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल असं सांगितलं जातं। नक्कीच, त्यामुळे काय प्रयत्न येत्या काळात होता ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी।